विधानसभा निवडणुका आता अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे। महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांनी आपल्या आमदारांचा एक सर्वे घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। बघूयात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाललेलं प्लॅनिंग। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली। त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीकडून आमदारांच्या कामगिरीचा कानोसा घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे। पक्षाच्या पहिल्या अंतर्गत सर्वेक्षणात राष्ट्रवादीच्या 25% आमदारांचा अहवाल सकारात्मक आलाय। त्यामुळेच त्यांना आगामी निवडणुकीत पुन्हा तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता आहे। सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या 41 आमदारांपैकी 25% आमदार 2019 मध्ये प्रथमच विजयी झाले। सर्वेनुसार 25% आमदारांचा पुन्हा उमेदवारी देण्याचा कल आहे। 25% आमदारांची पुन्हा निवडून येण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे। तशी चर्चा होऊ शकते, चर्चा करणारे लोक अजूनही कशाची गॅरंटी नाही। अजून जागा वाटपामध्ये प्रचंड गोंधळ आहे। तो फक्त काय आघाडी युतीमध्येच आहे ना, आघाडीत नाही असं काही नाही। त्यामुळे आघाडी आणि युतीचे जागा वाटप अजून व्हायचंय। त्यामुळे कदाचित जागा वाटपामध्ये मतभेद निर्माण झाले तर स्वतंत्र लढू शकतात किंवा एकत्र लढू शकतात। त्यामुळे उद्या काय होईल हे सांगणं अवघड आहे। परंतु आज मात्र आपला पक्ष सर्व बाजूने एकदम योग्य असला पाहिजे, बंदिस्त असला पाहिजे आणि त्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग असलं पाहिजे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो। एकीकडे राष्ट्रवादीच्या अंतर्गत सर्वेक्षणात 41 पैकी 25% आमदारांबाबत मतदार सकारात्मक आहे। दुसरीकडे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस रंगण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 विद्यमान आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे। मावळ विधानसभेत घड्याळाचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपानं केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतील वादाच्या जागा कोणत्या ते पाहूया। दिंडोरी, नरहरी झिरवाळ विरुद्ध माजी धनराज महाले शिंदेची शिवसेना। कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे भाजपाकडून। चंदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील भाजपाचे अपक्ष। मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध भाजपाकडून बाळा भेगडे। इंदापुरात दत्तामामा भरणे विरुद्ध भाजपाकडून हर्षवर्धन पाटील। वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे विरुद्ध भाजपाकडून जगदीश मुळीक। हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेकडून नाना भानगिरे। आष्टीमध्ये बाळासाहेब अजबे विरुद्ध भाजपाकडून सुरेश धस। कोपरगावात आशुतोष काळे विरुद्ध भाजपाकडून विवेक कोल्हे। अर्जुनी मोरगावमध्ये मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले भाजपाकडून। अहिरीमध्ये धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध भाजपाकडून अमरीश राजे। पुसदमध्ये इंद्रनील नाईक विरुद्ध भाजपाकडून निलय नाईक। अकोल्यात किरण लहामटे विरुद्ध भाजपाकडून वैभव पिचड। येवल्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध भाजपाकडून अमृता पवार। अमळनेरमध्ये अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार गिरीश चौधरी भाजपाकडून। सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर। जुन्नरमध्ये अतुल बेनके विरुद्ध शिंदेच्या सेनेकडून शरद सोनवणे। वाईमध्ये मकरंद पाटील विरुद्ध भाजपाकडून मदन भोसले। महायुतीमध्ये मावळच्या जागेचा आणि मावळ हा भारतीय जनता पक्षाचा कालही बालेकिल्ला होता, आजही बालेकिल्ला आहे आणि उद्या देखील मावळमध्ये भाजपचा बालेकिल्ला असणार आहे। मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलं, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, महायुती म्हणून आपण एक संघ लढणार आहोत। जर मला तशा पद्धती सूचना आल्या नसत्या तर माझा चिंचोड मधला आमचा तिथला पारंपरिक मतदारसंघ होता, चिंचोड मधली आम्ही उमेदवारी मागे घेतोय, तिथं भाजपवाल्यांना शक्यतो पाठिंबा देऊन तिथं आम्हाला मदत करावी लागणार आहे। भोसरी विधानसभेमध्ये सिटिंग आमदार आहेत, त्यांना ती जागा सुटतीये म्हणून आमच्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांसोबत मागच्या 25 वर्षापासून काम करत होते। विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष जोरदार तयारीला लागलेत। त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा 8 ऑगस्ट पासून शुभारंभ होतोय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 11 ऑगस्ट पासून शिवस्वराज्य यात्रा निघणार आहे। या यात्रेत नवनिर्वाचित 8ही खासदार सहभागी होणार आहेत।
दोन राष्ट्रवादींच्या दोन यात्रा बघायला मिळतात. त्याचा पहिला टप्पा कसा आहे ते बघूया. अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही 8 ते 31 ऑगस्ट दरम्यान निघते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान निघते. राज्य सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आम्ही राज्य आमचं आल्यानंतर आम्ही कसं आदर्शपणाने हे राज्य करू यासाठी महाराष्ट्रामध्ये 9 तारखेला शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरून त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा 2 ही यात्रा आम्ही सुरू करतोय. लोकसभा निवडणुकीत पक्षाची झालेली पिछेहाट पाहता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने मैदानात उतरली आहे. तर लोकसभेतील यशानंतर विधानसभा काबीज करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दंड थोपटले. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा विधानसभेसाठी बूस्टर ठरणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. अजय मानेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.